लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करून विकासापासून लोकांना वंचित ठेवायचं, लोकांना जन्मभर गरीब ठेवायचं, लोकांना जन्मभर गुलाम ठेवायचं, लोकांना जन्मभर खितपत ठेवायचं, अशा मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध हा लढा आपण उभारलेला आहे। मला पाहताना आनंद वाटतो ज्यावेळी माझ्या भगिनी या ठिकाणी अतिशय स्वाभिमानाने उभ्या राहतात आणि या स्टेजवर येऊन आपलं सर्टिफिकेट ज्यावेळेस घेतात। माझी भगिनी ज्यावेळी ते वॉल्वोचा ट्रक त्या ठिकाणी बसून स्वाभिमानाने चालवत पुढे जाते, त्यावेळी मला वाटतं भारतीय स्वातंत्र्याच्या या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलं होतं ते या गडचिरोलीमध्ये घडताना दिसतंय। तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे, कोण आहेत ते लोक? दलित आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे। आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। तुमचा साथ आम्हाला हवा आहे, तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सेवा।